दिवाळीला मला एक मित्र भेटलाय. काय नाव तुझं? लक्ष्मण. काय करतो तू? आश्रम मध्ये असतो आई वडील. कोणत्या आश्रममध्ये? गंगातारा गोकुल. आई वडील काय करतात तुझे? वारल्यात. अच्छा, आश्रममध्ये कसा काय गेला? सावत्र भानसोड. आणि काय बनायचं तुला मोठं होऊन? लॉयर. आई वडिलांची आठवण येते? आई वडील असते तर आपण फटाकडे बिटाकडे घेऊन घराच्या पुढे वाजवले असते, पण आता आई वडील नाहीत त्यामुळं फटाकडे वाजवले नाहीत. आई वडील नाही आहेत तर लाईफ टफ वाटते का नाही? किती टफ वाटते? दुसऱ्यांच्या आई वडिलांना बघून काय वाटतं तुला? माझेच आई वडील आले थोडं. लाईफमध्ये खुश आहे? अच्छा, वा. म्हणजे आई वडील नसताना सुद्धा परिस्थितीला मात देऊन तू खुश आहे. लॉयर का बनायचं? आई वडिलांचं नाव बदलायचं. आई वडिलांचं आयुष्य पण म्हणजे आहे ना, काही लोक असतात त्यांचे आई वडील जिवंत असतात, त्यांचा असा विचार नाही आहे. तुझे आई वडील नाही तरी तुझा असा विचार आहे की मला भेटून कसं वाटलं? छान वाटलं. काय वाटलं? माझं कोणतं मामा बिमा भेटलेत मला. आई ग. बरं, मी तुला माझा नंबर देतो लक्ष्मण, ठीक आहे? तुला काही अडचण आली मला फोन कर. फक्त हा व्हिडिओ अशासाठी होता की बाई ज्यांच्याकडे आई वडील आहेत ना, त्यांनी खरंच नाही का या पोराचा आदर्श घ्या. ज्यांना आई वडील आहेत ना त्यांना कदर नसते आई वडिलांची. हॅपी दिवाळी तुला. हॅपी दिवाळी. आज बरं थोडं